नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक विद्यार्थी स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गट शिक्षण अधिकारी मधुकर सुवर्णकर यांच्या हस्ते करण्यात आले. 8वी ते 10वी वर्गाचे हे स्नेहसंमेलन सुरू असून यावेळी प्रमुख अध्यक्ष म्हणून पत्रकार तथा शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर यांचे तर व्यासपीठावर परीक्षक मंदाकिनी गित्ते, योगेश मेहत्रचकर, प्रवीण जोगदंड, मुख्याध्यापक अंतराम कोपले, उपमुख्याध्यापक शैलेश कंगळे, संमेलन प्रमुख सतीश वांगे यांच्यासह स्नेहसंमेलन प्रमुख उमेश डोंगे यांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदिनी कोदरकर यांनी केले. प्रत्येक हालचालीत एकात्मता, प्रत्येक तालात समन्वय आणि प्रत्येक सादरीकरणात आत्मविश्वास दिसून येतो. आजच्या या आनंदमय प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या मेहनतीला दाद मिळावी आणि प्रेक्षकांना कलात्मक आनंद मिळावा या उद्देशाने आपल्या शाळेने या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात सहभागी संघांचे उत्साहाने स्वागत करूया आणि त्यांच्या सादरीकरणाचा मनसोक्त आनंद घेऊया. विद्यार्थ्यांनी 3च्या गटात सर्व स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात वर्षभर शिक्षणाबरोबर विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे गट शिक्षण अधिकारी मधुकर सुवर्णकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल ही खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसून येत आहे. खरं म्हणजे जे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. सांस्कृतिक स्पर्धेमधून संस्कृती आणि संस्कार याचे दर्शन नेहमीच होत असते. शाळेत जेव्हा विद्यार्थी येत असतात, शिक्षक त्यांची पाहणी करत असतात, वारंवार त्यांच्या अंगी असलेले जी कलागुण असतात त्याला कुठेतरी वाव मिळावा हा एक दृष्टिकोन या सांस्कृतिक कार्यक्रमातून होत असतो. खरं म्हणजे खोलेश्वरचे सांस्कृतिक कार्यक्रम मी बऱ्याच वेळेस अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. मी पण या शाळेचे एकेकाळी एक विद्यार्थी होतो. अतिशय सुंदर असं सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर उत्तम सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. नमस्कार, माझं नाव श्रुती सतीश लोमटे. तर ही भारतीय प्रसारण संस्थेची ही खोलेश्वर शाळा आहे व या शाळेमध्ये शिक्षणासोबतच विविध कार्यक्रम घेतले जातात. आजच स्नेहसंमेलनमध्ये समूह नृत्य स्पर्धा होती. त्यामध्ये प्रत्येक वर्गाने आपला सहभाग नोंदवला. तर माझ्या प्रत्येक पालकांचे एवढंच म्हणणं आहे, हेच वय आहे खेळायचं, तर तुम्ही आपल्या पाल्यांना नक्कीच स्नेहसंमेलनामध्ये सहभागी करून देत जा, हीच माझी विनंती. धन्यवाद. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला असून या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या मंदाकिनी गित्ते यांनी आपले सादरीकरण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तुमचा सर्वांचा जोश पाहून मॅडमने आग्रह केला आहे की तुम्ही पण एक छोटंसं सादरीकरण करा. प्रिपरेशन माझं नाही आहे, पण मुलींचा डान्स पाहून त्यांच्यासोबत मी थोडंसं थिरकण्याचा प्रयत्न करेल. तर डान्स मी एकटी करणार नाही आहे. तुम्ही बसल्या जागेवरती प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे तुमचा स्वतःचा. रेडी? हां, हा जोश पाहिजे, आनंद पाहिजे, धिंगाणा मस्ती न करता. रेडी? खोलेश्वर विद्यालयात आम्हाला शिक्षणाबरोबर खेळ असतील किंवा विविध स्पर्धे असतील या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले जाते. त्याचबरोबर आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आमच्यामध्ये उत्साह वाढला असल्याचे विद्यार्थी सांगतायत.
माझं नाव वैष्णवी संदीप महाजन. मी खोलेश्वर शाळेमध्ये शिकते. आमच्या शाळेचं नाव श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई. आमच्या शाळेमध्ये आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रारंभ झाला. खूप छान कार्यक्रम झाला. आम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला. आमच्या वर्ग शिक्षिका, सर्व मुख्याध्यापक यांचंही खूप आभार, कारण की त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आणलं. मी सगळ्या पालकांना विनंती करते की तुम्ही तुमच्या पाल्याला सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ द्या. माझे नाव आदित्य नसाबिकड. माझ्या शाळेचे नाव खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई. ह्या शाळेमध्ये विविध खेळ घेतात व वाचण्याची पूर्व तयारी असते. सेमी मीडियम, इंग्लिश मीडियम व ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांना मराठी मीडियम पण आहे. आम्ही ह्या शाळेच्या ह्याच्यामध्ये सहभाग घेतला. आम्हाला चांगलं वाटलं आणि मजा पण आली खूप. अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण केले. यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले पत्रकार अविनाश मुडेगावकर यांनीही सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आपली या स्पर्धेची ज्या उत्सुकतेनं आपण लोक वाट पाहतो आणि संमेलनाचं प्रमुख आकर्षण असलेली ही महाराष्ट्राची लोकधारा स्पर्धा हे आपण या ठिकाणी इथं आज घेत आहोत. खरं म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा आपण आज प्रयत्न करतो. पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण होत असतानाही आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली महाराष्ट्राची जी संस्कृती जपून ठेवण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा जो पुढाकार आहे तो खरंच लौकिकास पात्र आहे. आणि या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा पुरेपूर वापर करा. मी पाहतो की गेल्या 1 आठवड्यापासून विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या या प्रांगणामध्ये तुमची स्पर्धा घेत आहेत. तुमच्यासाठी पूर्ण सगळा आपला स्टाफ पूर्ण मेहनत घेऊन सगळं काम करत आहे आणि त्यांचा उत्साह आणि तुमच्यातला उत्साह जास्त अंतर न घेता तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. सर्व या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्पर्धा घेण्यात आली. यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले योगेश मैत्रस्कर यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नटसम्राट सिनेमा बघितला सगळ्यांनी? त्यात एक फेमस डायलॉग होता, टू बी ऑर नॉट टू बी. तो मी तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करतो. पण मुळात नटसम्राट हे नाटक आहे, बरोबर आहे? शिरवाडकरांनी लिहिलेलं हे नाटक आहे आणि त्यानंतर त्याचा तो सिनेमा झाला. महेश मांजरेकरांनी त्याचा सिनेमा केला. तर त्यातला एक संवाद आहे, तो मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणारा निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागलं तर इथंच मी काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागपण, सहन करतो सत्वाची होणारी विटंबना आणि अखेरीस उभे राहतो आम्ही आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. या कार्यक्रमात योगेश्वरी वंदना अरुंधती देशपांडे यांनी सूत्रसंचालन, किशोरी कुलकर्णी, सपना डुकरे यांनी कल्याण मंत्राचे सादरीकरण किशोरी कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार अनुराधा रांजणकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.